दरवर्षी पावसाळ्यापूर्वी झाडाची कटिंग करणं जर आपण पाहतो अत्यंत महत्त्वाचं असतं, परंतु अमरावती शहरामध्ये अनेक झाडांची जी आहे ती पावसाळ्यापूर्वी कटिंगच झाली नाही। त्यामुळे झाडं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे आणि परिणामी हे झाडं नागरिकांच्या अंगावर कोसळण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। मी सध्या अमरावती शहरातील अत्यंत महत्त्वाच्या इरविन ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जो आहे तो मुख्य रस्त्यावर आहे आणि आपण या ठिकाणी बघू शकतो मोठ्या प्रमाणावर जे आहे ते झाडं जे आहेत ते या ठिकाणी वाढलेले आहेत। केव्हाही जर आपण पाहतो हे झाड कोसळण्याची शक्यता आहे। राज्यात अनेक शहरामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाळ्यामध्ये झाडं जे आहेत ते वाहनावर कोसळण्याच्या घटना ताज्या असतानाच मात्र दुसरीकडे प्रशासनाच्या वतीनं अशा पद्धतीनं हलगर्जीपणा जो आहे तो केला जात आहे। अनेक झाडं जे आहेत ते मोठे दिसतात परंतु ते झाडं आतून कमकुवत असतात, त्यामुळं सोसाट्याचा वारा आला तर हे झाडं जे आहे ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। आपण बघू शकतो मी सध्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे आहे ते हे मोठे झाडं आहे आणि केव्हाही कोसळण्याची भीती आहेत। 15 दिवसापूर्वी ज्यावेळेस वादळी वाऱ्यासह पाऊस आला त्यावेळेस अनेक मोठ्या प्रमाणावर जिथे 50 पेक्षा अनेक मोठे झाडं जे आहेत ते शहरात रस्त्यावर कोसळलेले होते। सुदैवानं मात्र त्यावेळेस कुठलीही जीवितहानी झाली नाही। आपण बघू शकतो पावसाळ्यापूर्वी झाडाची कटिंग करणं महत्त्वाची असते, परंतु ट्री कटिंग अनेक भागात झालीच नाही असं समोर आलं। आपण बघतो हे तारं जे आहे ते इलेक्ट्रिकचे तारं असतील, त्यानंतर वायर जे आहे ते संपूर्ण या झाडामध्ये गुंफलेले आहेत, त्यामुळं शॉर्ट सर्किट होऊन जे आहे ते विद्युत पुरवठा देखील खंडित होण्याची भीती व्यक्त केली जात असताना मात्र प्रशासनाकडून जे आहे ते अजूनही ट्री कटिंग जी आहे ती पूर्ण झालं नसल्याची गंभीर बाब जी आहे ती समोर आलेली आहे। एकीकडे मुंबईत झाडाचं सर्वेक्षण करण्याचं जे आहे ते महानगरपालिकेने सांगितलं असताना मात्र अमरावतीमध्ये मात्र कुठली अशी हालचाल झाली नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळत आहे। सध्या जुलै महिना सुरू झालेला आहे, पावसाळा लागलेला आहे, केव्हाही वादळी वारा आणि पाऊस येतो, परंतु झाडं जे आहेत ते अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत। त्यामुळं वादळी वारा जर आला तर हे झाडं जे आहेत ते कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे। कॅमेरामन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।